ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, प्रत्येकालाच परमेश्वर कोण आहे हे जाणण्याची उत्कंठा किंवा इच्छा असते, परंतु प्रत्येकाचं उत्तर मात्र वेगवेगळं असते. प्रत्येकालाच सारखाच अनुभव येत असेल असं नाही. जर परमेश्वर कोण आहे हा प्रश्न आपण इतरांना विचारला किंवा स्वतःला विचारला तर आपल्या प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं येत असते. लहान मुलापासून थोरापासून तर वृद्धापर्यंत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. काहींच्या मध्ये परमेश्वर हा सर्वशक्तिमान सामर्थ्यवान आहे, आपल्या वडिलांप्रमाणे कठोर परिश्रम करणार आहे, तर काहींच्या मध्ये परमेश्वर हा आईप्रमाणे कोमळ ममतारू कृपाळू आहे. काहींच्या मध्ये परमेश्वर हा मित्राप्रमाणे एक सवंगडी आहे जो नेहमी आपल्याला मदत करत असतो, तर काहींच्या मध्ये परमेश्वर हा संरक्षणदाता, आपला सांभाळ करता मेंढपाळ असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये अनुभव येत असतात त्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपल्या मनामध्ये परमेश्वराची इमेज किंवा चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रकारे आपण परमेश्वराचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्याने परमेश्वर कोण आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. जर परमेश्वर कोण आहे आणि आपला आणि परमेश्वराचं नातं काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला परमेश्वराबरोबरचं नातं घट्ट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ परमेश्वरावरती घालवावा लागेल, जास्तीत जास्त वेळ परमेश्वरासोबत राहावं लागेल. तेव्हाच आपण एकमेकांची जवळीक साधू शकतो, एकमेकांची ओळख आपल्याला पटवू शकतो. आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्त आणि 12 शिष्यांचं उदाहरण आहे जे जवळजवळ 3 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ता समवेत होते. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांनी जवळून अनुकरण केलेलं होतं, परंतु सर्वांनाच प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 100% माहिती नव्हती. पुष्कळ वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने कळत नकळत अनेक गोष्टी आपल्या शिष्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु ते सर्व त्याच्या डोक्यावरून गेलेलं होतं. परंतु आजच्या शुभवर्तनामध्ये एक महत्वाचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमोर उपस्थित करत आहे. व प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला सांगत आहे, Who do people say about me that I am? की लोक माझ्याविषयी काय सांगत आहेत. आणि तेव्हा ते सर्वजण चटकन उभे सांगतात, उत्तर देतात. काही जण प्रॉफेट प्रवक्ता एलायजा एझेकियल किंवा काही जण प्रवक्ता यशया किंवा काही जण बप्तिस्मा करणारे योहान या प्रकारे तुम्हाला संबोधित असतात किंवा तुम्हाला नाव देत असतात. परंतु परमेश्वर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड होता. तर परमेश्वर लोकांपेक्षाही 12 शिष्यांच्या मतामध्ये संतुष्ट होता. त्याला जाणून घ्यायचं होतं की जे लोक माझ्या समोर आहेत, माझ्या बरोबर दिवस घालवित आहेत, माझ्या बरोबर जेवण करत आहेत, माझ्या बरोबर स्वर्गाचं राज्य मी त्यांच्याबरोबर शेअर केलेलं आहे, त्या लोकांचं मत काय आहे. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, व्हॉट डू यू से दॅट आय एम, और व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट मी, तुमच्या मते मी कोण आहे तुमच्यासाठी, तेव्हा मात्र सर्वांची तोंड बंद होत असतात. जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत आहेत ते एका शब्दाने प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर देऊ शकत नाही. का? कारण सर्वांनीच प्रभू येशू ख्रिस्ताला लाईटली घेतलेलं होतं. सर्वांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त फक्त एक सर्वसामान्य मनुष्य होता. फक्त आपण प्रभू येशू ख्रिस्तावर राहत आहे म्हणजेच खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि आपल्या गरजा भागत आहेत त्यासाठीच. परंतु पेत्र मात्र प्रभू येशू सांगत आहे, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, जो जगात जो येणार आहे संदेशला तेच तुम्ही आहात. आणि खरोखरच प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या देत आहे, मित्र सांगत आहे, आजपासून मी तुला खडक बनवत आहे, या खडकावरती मी माझी ख्रिस्त सभा उभारणार आहे. खरोखरच पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला जवळून चाललं होतं. ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलेलं होतं, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारून त्याच्यापासून दूर पळून गेला होता, त्याच पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या किल्ल्या देत आहे. त्याच पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यवान बनवत आहे. त्याच पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त सभेचा एक खडक बनवत आहे. का? कारण पेत्रामध्ये ती उत्कंठा होती, पेत्रामध्ये तीव्र इच्छा होती प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घ्यायची. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मनुष्याच्या पुत्राला अनेक संकटातून जावं लागणार आहे. तेव्हा पेत्र एक स्वाभाविक किंवा माणसाचा स्वभाव म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताला एका बाजूला घेऊन सांगत आहे की प्रभूची असं कधीच होऊ शकत नाही की माझ्या प्रभूला अशा दुःखातून सामोरं जावं लागणार. आणि त्यामुळे तोच प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला खडसावत आहे की सैताना माझ्यापासून निघून जा, कारण तू माझ्या जीवनामध्ये अडथळा आहे. तिथे पेत्राला तो सांगत नाही, ते पेत्राची जी विकृत बुद्धी होती, पेत्राचे जे
अचानक जे बदललेले विचार होतं त्या विचाराविषयी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती खडसावत आहे की त्याला सांगत आहे की तुझे जे विचार आहे ते चुकीचे विचार आहे। त्याचा अर्थ असा नाही की पैत्र खरोखर सैतान होता किंवा पैत्र खरोखर प्रभू येशूच्या विरुद्ध होता, नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताला या दुःखातून जावता येऊ नये म्हणून पेत्र त्याला सावध करत होता एक मित्र म्हणून। पण प्रभू येशू ख्रिस्त त्याला खडसावून सांगत आहे की मला जावं लागणार आहे। येथे प्रभू येशू ख्रिस्त जरी पेत्राला खडसावत आहे तरी प्रभू येशू ख्रिस्त पेत्रावरती फार प्रेम करत होता आणि म्हणून सर्व शिष्यामधून त्याने पेत्राची निवड केली होती। पेत्राप्रमाणे आपण देखील कमकुवत असतो। पेत्राप्रमाणे व इतर शिष्याप्रमाणे आपण प्रभूच्या समवेत आहेत, पण खरोखर तोच प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या समोर ठेवत आहे की तुम्ही मला ओळखता का किंवा मी तुमच्यासाठी कोण आहे। आणि आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत असेल तर आपलं उत्तर हे आपणच स्वतः द्यायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे, तो काय करत आहे आणि मी प्रभू येशूसाठी काय करणार आहे। आज आपण परमेश्वराचं सामर्थ्य मागूया की आपल्यामधील जे बॉन्ड आहे, मैत्रीचं बॉन्ड आहे, रिलेशनशिप आहे, ते अधिक घट्ट होऊन आपण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय करत आहे, कोण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमेन।